बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। कर्जत इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरच हल्ला चढवत अनेक गौप्यस्फोट केलेत। तसंच यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या धरसोड वृत्तीवर जोरदार टीका केली आहे। सरकारसोबत जा, मी राजीनामा देतो असं शरद पवार म्हणाल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय। या अधिवेशनात पुढे बोलताना अजित पवार यांनी थेट शरद पवार यांच्यावरच हल्ला चढवला। आम्हाला सातत्यानं गाफील ठेवण्यात आलं। प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, तटकरे, जयंत पाटील, अनिल देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आम्ही 10-12 जण होतो। देवगिरीला बसलो होतो। आम्ही काय करायचा विचार सुरू होता। थेट साहेबांना सांगितलं तर काय वाटेल असं वाटल्यानं आम्ही सुप्रियाला माझ्या घरी बोलावलं असं अजितदादा म्हणाले। आम्ही सुप्रियाला चर्चेसाठी बोलावलं आणि सांगितलं लोकशाहीत बहुमताचा आदर करावा लागतो तरच संघटना पुढे जाते। ती म्हणाली मला 7 ते 10 दिवस द्या, मी साहेबांना कन्व्हिन्स करते, काय करायचं ते माझ्यावर सोपवा। त्यानंतर आम्ही 7-8 दिवस थांबलो, पुन्हा आम्ही एकत्र बसलो। सरकारमध्ये गेलं पाहिजे, आमदारांच्या कामाला स्थगिती मिळाली आहे, अनेक प्रश्न आहेत, बहुजन समाज आणि अल्पसंख्याकांचा विचार झाला पाहिजे, याचा विचार यावेळी आम्ही केला अशी माहिती अजित पवार यांनी दिली। कुटुंब नियोजनाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना जोरदार टोला हाणला। भविष्यातील आव्हाने पाहता सर्वांनी 1 किंवा 2 अपत्यावर थांबावं। मुलगा वंशाचा दिवा असतो असं काही नाही, मुलीही वंशाचा दिवा चांगला लावतात असा काहींना अनुभव आहे असं ते म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे कर्जतमध्ये 2 दिवसीय अधिवेशन सुरू आहे। त्याच्या समारोपीय भाषणात अजित पवारांनी कुटुंब नियोजन आणि समान नागरी कायद्यावरील आपली भूमिका स्पष्ट केली। यावेळी त्यांनी कुटुंब नियोजनाच्या मुद्द्यावर आपलं मत मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांना टोला हाणला। काळाची गरज ओळखून सर्वांनी 1 किंवा 2 मुलांवर थांबलं पाहिजे। मुलगा वंशाचा दिवा असतो असं काही नाही, दोन्ही मुली झाल्या तरी चांगलंच आहे। मुली वंशाचा दिवा चांगल्या पद्धतीनं लावतात असा काहींना अनुभव आहे असं ते म्हणाले। अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की सद्यस्थितीत जगामध्ये भारतात सर्वाधिक तरुण वर्ग आहे, पण आणखी 20 वर्षांनी आपला आकडा 160 कोटींवर जाईल। यात काही हयगय होणार नाही। आपण तिथपर्यंत पोहोचूच, त्यावेळी हाच भारत जगातील सर्वात वृद्ध देश होईल। त्यामुळे आपण भविष्यावर गांभीर्यानं विचार केला पाहिजे। कर्नाटकच्या बंगळुरूमधील 15 खासगी शाळांना बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाली आहे। शुक्रवार 1 डिसेंबर रोजी ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली। सर्व शाळांना एकाच वेळी एक ईमेल प्राप्त झाला, ज्यामध्ये शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला होता। शाळा प्रशासनाने तत्काळ पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी विद्यार्थ्यांना शाळांमधून बाहेर काढून शोध सुरू केला। बॉम्ब निकामी करणारं पथक आणि तोडफोड विरोधी पथकही घटनास्थळी पोहोचलं, मात्र अद्याप काहीही सापडलेलं नाही। बंगळूर पोलिसांनी सांगितलं की सर्व शाळा शहराच्या वेगवेगळ्या भागात आहेत, अद्याप काहीही संशयास्पद आढळलं नाही। बॉम्बची माहिती मिळताच विद्यार्थ्यांचे पालक मुलांना घेण्यासाठी आले होते, त्यामुळे अराजकता निर्माण झाली। सर्व विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। सर्च ऑपरेशन सुरू आहे, यात घाबरण्यासारखं काही नाही। पोलिसांनी सांगितलं की गेल्या वर्षी बंगळूरमधील 7 शाळांना अशाच प्रकारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या, परंतु त्या केवळ अफवा ठरल्या। मनोज जरांगे आणि छगन भुजबळांपैकी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांचं नुकसान हा महत्त्वाचा विषय आहे। पीक विमा आधी मिळत नव्हता, आता 1 रुपयात पीक विमा म्हणून पाठ थोपटली जाते, पण प्रत्यक्षात शेतकरी दुःखात आहेत। ते निकष बदलले म्हणून सांगतात, पण त्यानंतरही शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत आणि कर्जमाफी मिळाली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली। सरकारने पिकांची वर्गवारी करावी आणि लवकरात लवकर मदत जाहीर करावी। पीक विमा कंपन्यांना वटणीवर आणावं, कारण पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचे काम करतायत असा आरोप वडेट्टीवार यांनी केला। शेतकऱ्यांना ॲप्लिकेशन वेळेवर मिळत नाही, पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपलब्ध नसतात, शेतकऱ्यांच्या बांधावर कोणी मंत्री जात नाही, 2022च्या दुष्काळाचे पैसे दिले नाहीत असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केला। एक्झिट पोल असाच अपेक्षित होता आणि त्याप्रमाणेच सर्व काही होणार आहे। 4ही राज्यात काँग्रेस जिंकणार आहे।
राहुल गांधी, प्रियंका वढेरा, मल्लिकार्जुन खरगे यांनी घेतलेली मेहनत फळाला येणार आहे. इथून पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठी हे निकाल महत्त्वपूर्ण ठरतील. दिल्लीमध्येही पुढच्या काळात बदल झालेला दिसेल असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं. सद्यस्थितीत जरांगे भुजबळ संघर्ष पेटवला जात असल्याचं दिसतं. सत्ताधाऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे. ही सत्ताधाऱ्यांची स्पॉन्सरशिप आहे. याचे करते करविते सत्ताधारी पक्षातील मोठे नेते आहेत असा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय. ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने आपला निर्णय योग्य असल्याचं दाखवून दिला असल्याचा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय. अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही जनतेची इच्छा असल्याचंही छगन भुजबळ यांनी म्हटलंय. मात्र तरी देखील आपल्याच दुसऱ्या गटाचे नेते साध्या शुभेच्छा देण्यासाठीही तयार नाहीत अशी टीका देखील त्यांनी शरद पवार यांच्या गटावर केली आहे. कर्जतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अजित पवार गटाच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. काल सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांच्या गटावर गंभीर स्वरूपाचे आरोप करताना दिसून आले. अनेकदा शरद पवारांनी भूमिका बदलली आहे. कुणाच्या आदेशावरून बैठका होत्या असा प्रश्न अजित पवारांच्या गटाने उपस्थित केलाय. अधिवेशनाचा दुसरा दिवस असल्यानं आजच्या समारोपाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. दरम्यान छगन भुजबळ यांनी देखील जोरदार भाषण करत अजित पवार यांना पाठिंबा देण्यामागची भूमिका स्पष्ट केली. काल कर्जतमध्ये छगन भुजबळ यांची गाडी सकल मराठा समाजाने अडवली होती. त्यामुळे आज हॉटेलच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलाय. त्यामुळे छगन भुजबळ कधी बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. मात्र नियोजित वेळेप्रमाणे छगन भुजबळ यांनी त्यांचं भाषण केलं. मराठा समाजाच्या आरक्षणावरूनही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही माझी देखील स्पष्ट भूमिका आहे. मात्र त्यासाठी ओबीसींचा कोटा कमी करू नये असं माझं मत आहे. हेच शरद पवार बोलतात, हेच देवेंद्र फडणवीस बोलतात, तेच मी बोलत असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल तर इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी भुजबळ यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या 5 राज्यांमध्ये मतदान पूर्ण झालंय. 3 डिसेंबरला निकाल जाहीर होतील. पण त्याआधी एक्झिट पोल समोर आले. त्यानुसार 5 पैकी 2 राज्यात भाजप सरकार तर 2 मध्ये काँग्रेसचे सरकार बनणार आहे. तर एका राज्यात प्रादेशिक पक्ष सर्वात मोठा पक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. राजस्थान आतापर्यंत जे 4 एक्झिट पोल समोर आले त्यापैकी सर्वच भाजप सरकार स्थापनेचे संकेत देत आहेत. काँग्रेस 60 ते 90 जागांपर्यंत मर्यादित असल्याचं दिसतं. मध्य प्रदेश आतापर्यंतच्या 6 एक्झिट पोलपैकी 4 भाजपच्या सत्तेत परतण्याचा अंदाज वर्तवत आहेत. तर 2 पोल काँग्रेस सरकार स्थापन करण्याची शक्यता दर्शवत आहेत. छत्तीसगड आतापर्यंत 7 एक्झिट पोलपैकी 7 काँग्रेस सरकार स्थापनेचा अंदाज वर्तवत आहेत. भाजप काँग्रेसला कडवी टक्कर देत असल्याचं दिसत आहे. तेलंगणा आतापर्यंत 2 एक्झिट समोर आले. त्यापैकी एकात काँग्रेस आणि एकात त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मिझोराम आतापर्यंत 2 एक्झिट पोल समोर आले. त्यापैकी एकामध्ये त्रिशंकू असेंब्ली सुचवण्यात आली आहे. एकामध्ये झोरम पीपल्स मुवमेंट सरकार स्थापन होईल असं दिसतं. छगन भुजबळ यांचं नेतृत्व अत्यंत चांगलं आणि दमदार आहे. ते भविष्यात मुख्यमंत्री होऊ शकतात असं सूचक विधान प्रहार संघटनेचे नेते तथा आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी मराठा ओबीसी आरक्षणानंतर राज्यात निर्माण झालेल्या राजकीय समीकरणांवर भाष्य करताना केलंय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला बडे ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केलाय. त्यांनी या प्रकरणी मराठा समाजाला ओबीसीतून नव्हे तर स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यावरून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण तयार झालंय. त्यातच भुजबळांच्या भूमिकेला ओबीसी समुदायातून जोरदार पाठिंबा मिळालाय. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना उपरोक्त विधान केलंय. छगन भुजबळांचं नेतृत्व चांगलं आहे, पण त्यांचा पवित्रा चुकला आहे. त्यांनी शेतकरी आणि मराठ्यांसह ओबीसी, एससी, एसटीचे नेतृत्व करावं. मराठा आणि ओबीसी हे खानदानी शत्रू नाहीत. यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, कारण त्यांचं नेतृत्व दमदार आहे. ते अतिशय मजबूत आणि खंबीर आहेत. त्यांनी या पद्धतीनं भूमिका घेतली तर ते भविष्यात मुख्यमंत्रीही बनू शकतात, असंही बच्चू कडू यावेळी बोलताना म्हणाले. निवडणुका असलेली 5 राज्य अत्यंत महत्त्वाची आहेत. या विषयावर प्रत्यक्ष निकालानंतर आपण चर्चा करू. या 5 राज्यात परिवर्तनाची दिशा ही दिल्लीतील सत्ता परिवर्तनाची झलक असल्याचं मत उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
तुम्ही काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली होती, मात्र तशी घोषणा करणाऱ्यांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी घाम फोडला. राजस्थानसह 4ही राज्यात इंडिया आघाडीचे सरकार असेल असा दावा देखील खासदार संजय राऊत यांनी केलाय. 2024 नंतर उलटे चक्र सुरू होणार आहे. काँग्रेसचा विजय म्हणजे इंडिया आघाडीचा विजय असल्याचं मी मानतो, असंही खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. या 5ही राज्यात परिवर्तनाची लाट दिसून येत असल्याचंही ते म्हणाले. एका राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह केंद्रातील मंत्र्यांना मुक्काम ठोकावा लागतोय. या राज्यांमध्येही काटेची टक्कर होते, हे देखील भाजपसाठी मोठी गोष्ट असल्याचा दावा देखील खासदार संजय राऊत यांनी केलाय. जे लोक काँग्रेसमुक्त भारताची भाषा करत होते त्यांना घाम फोडण्याचं काम राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केलाय. या देशात आमदार खासदारांना 50-50 कोटी रुपये देऊन विकत घेतलं जातं, पण गरिबांच्या तोंडावर 5 किलो धान्य मारलं जातं. ज्यांना निवडून दिलं ते 50-50 कोटीत विकले जातात आणि जे निवडून देतात ते 5-5 किलो धान्याच्या बदल्यात मतदान करतात. आता 2024ची लोकसभा निवडणूक तोंडावर आहे आणि त्यात सत्ता पक्ष तोंडावर आपटणार हे निश्चित आहे. त्यासाठीच एकीकडे ट्रिलियन अर्थव्यवस्थेची रंगीत स्वप्न दाखवण्याचा आणि दुसरीकडे 81 कोटी गरिबांना मोफत धान्याच्या बेडीमध्ये जखडवण्याचे उद्योग सुरू आहेत. अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाने पंतप्रधान गरीब कल्याण धान्य योजनेवर टीका केली आहे. त्यांनी सामानाच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधलाय. देशाची लोकसंख्या 130 कोटींच्या आसपास आहे आणि त्यातील 81.35 कोटी गरीब नागरिकांना आणखी 5 वर्ष मोफत धान्य देण्याचा निर्णय मोदी मंत्रिमंडळाने घेतला. पंतप्रधान गरीब कल्याण धान्य योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ देण्याचा हा निर्णय आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीस दरमहा 5 किलो अन्नधान्य मोफत दिलं जातं. या योजनेवर केंद्र सरकारचे 11,80,000 कोटी रुपये खर्च होतील, अशी माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे. सरकारी तिजोरीतील पैसा देशातील गरिबांसाठी खर्च होण्यावर कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही, परंतु गरिबांना आणखी किती काळ गरीबच ठेवणार आहात? गरिबांना किती दिवस सरकारी मोफत धान्यावर गुजराण करायची, हे खरे प्रश्न आहेत, असा हल्लाबोल सामनामधून करण्यात आलाय. ईव्हीएम मशीनद्वारे मतदानाची प्रक्रिया ही संशयास्पद आहे. त्याविरोधात आता सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांनी निवडणुकीच्या वेळी प्रत्येक मतदारसंघातून 431 उमेदवार उभे करावेत, म्हणजे कायद्याने निवडणूक आयोगाला बॅलेटवर मतदान घ्यावे लागेल, असं मत वंचित बहुजन विकास आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलं. राष्ट्रवादीच्या पोकळ घोषणा करून सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात देशातील 14 लाख नागरिक देश सोडून गेलेत. त्यांची संपत्ती किमान 50 कोटींहूनही अधिक आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर देशाची इज्जत राखली गेली होती, नाव कमावलं होतं, मात्र विद्यमान सरकार आम्हाला समजून घेण्यात कमी पडतंय, असं मुस्लिमांचं म्हणणं आहे. भाजप सरकारकडून सातत्यानं मुस्लिम समाजाला भीती दाखवली जाते. निवडणूक आली की हिंदू मुस्लिम दंगल होईल की नाही हे अजिबात सांगता येत नाही. याबरोबरच ओबीसी विरुद्ध मराठा असं भांडण लावण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. धनगर विरुद्ध आदिवासी असा नवा वाद निर्माण केला जातोय. त्यामुळे नागरिकांनी आणि वेगवेगळ्या जाती पोटजातींनी सावध राहिलं पाहिजे, असंही आंबेडकर म्हणाले. भाजपला विरोधक एकत्र येऊ नयेत असं वाटतं. संविधान वाचवलं पाहिजे. मत देण्याचा अधिकार आपल्या हातात आहे. वेगळी चाल रचून त्यांना पुन्हा सत्तेत यायचं आहे. RSSचा मोदींच्या माध्यमातून खेळ चालू आहे, हे मुस्लिम समाजानं ओळखावं. राहुल गांधी यांनी पनौती हा विषय काढला आणि दुसरीकडे हेरलॉलची चौकशी पूर्ण झाली आणि FIR तयार आहे असं सांगण्यात आलं. आता कायद्यानुसार प्रक्रिया केली जाईल. त्यात जर गांधी यांना जामीन मिळाला नाही तर त्यांचा भुजबळ होण्याची शक्यता आहे, असंही आंबेडकर यांनी म्हटलंय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.